नमस्कार, हॅलो. डिजिस्मार्ट मॅनेजरमध्ये तुमचं स्वागत आहे. आता 10वी-12वीचे निकाल लागलेले आहेत आणि आता आपल्या सेंटरवर खूप सारी गर्दी होत असेल, पण मॅनेजमेंट शून्य. बऱ्याच वेळा खूप सारे कस्टमर आपल्याकडे आल्यावर आपण एखादं वहीवर ते लिहून ठेवतो आणि आपण ते विसरून जातो आणि होणारं काम लवकर होत नाही. त्याच्यामुळे आपल्यामध्ये आणि ग्राहकामध्ये नेहमी भांडण होत असतं. याच्यासाठी डिजिस्मार्ट मॅनेजर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं पोर्टल आहे. तुम्हाला व्हिडिओ हा पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. एक-एक पॉइंट, एक-एक फीचर तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. www.digismartmanager.com या वेबसाईटला आल्यावर तुम्हाला इथे रजिस्टर ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सेंटरचं नाव, तुमचं स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायचा आहे. तुमच्या सिटीचं नाव आणि इथे कुपन कोडमध्ये तुम्हाला स्मार्ट 20 किंवा तुमच्याकडे मराठी कॉर्नर किंवा असं वेगळं तुम्हाला कुपन कोड तुमच्याकडे आलेला असेल किंवा तुम्ही ॲड बघितली असेल, तो कुपन कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यावर तुमचं अकाउंट हे क्रिएट होऊन जाणार. अकाउंट क्रिएट झाल्यावर तुमचा युजर नेम असेल, तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड जो तुम्ही सेट केला असेल तो आणि तुम्हाला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यावर या प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसतो. इथे तुम्हाला लॉग इन झाल्यावर लँग्वेज प्रेफरन्स दिसेल की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला अपडेट्स पाहिजेत. तुम्हाला इथे मराठी सिलेक्ट करायची आहे. इथे सिस्टम अलर्ट मराठी, इथे व्हॉट्सअप बल्क सेंडिंग मराठी, बॅनर मराठी. एकदा इथे सेव्ह अँड कंटिन्यू तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बॅनर्सवर क्लिक केलं की तुम्हाला इथे सर्व बॅनर्स अवेलेबल होतील. तुम्ही कुठलाही प्लॅन घेतल्यावर तुम्हाला अनलिमिटेड सगळे बॅनर्स फ्री आहेत. आता तुम्हाला सध्या फ्री ट्रायलला 5च बॅनर तुम्हाला दिसतील. इथे बघा आपले बॅनर दर दिवशी हे अपडेट होत असतात. जसं की बघा इंडिया पोस्ट असेल, आता इथे बघा CTET फॉर्म आहेत 2026 निकाल लागलेला असेल, युनियन बँकची जागा निघाली असेल, जात प्रमाणपत्र काढून भेटेल, सेंट्रल जात प्रमाणपत्र, अशा अनेक सर्व प्रकारचे बॅनर तुम्हाला इथे फ्री भेटतात. आता आपण इथे वन बाय वन सर्व फीचर्स बघणार आहोत. तुमच्यासाठी हे पोर्टल किती महत्वाचं आहे हे तुम्हाला पुढील सर्व फीचर्सवर कळणार आहे. ऑप्शन आहे डेली इन आउट. डेली इन आउट मध्ये तुमच्या दिवसभरातले एंट्रीज तुम्ही इथे करू शकता. जसं की तुमच्याकडे कोणी झेरॉक्स करायला आलं, आधार कार्डची प्रिंट काढायला आलं किंवा लॅमिनेशन करण्यासाठी आलं असेल, प्रिंट करण्यासाठी आलं असेल, अनेक जे काही व्यवहार तुमच्याकडे क्विक होत असतात ते तुम्ही इथे ऍड करू शकतात. जसं की झेरॉक्स आला असेल तुमच्याकडे, इथे तुम्ही झेरॉक्स टाईप केलं, ₹50 ऍड केले आणि क्विक ऍड इन केले. तसेच इतर कुठलेही तुम्ही इथे ऍड करू शकतात. वेळ असेल की तुम्ही कस्टमरचं नाव व मोबाईल नंबर देखील टाकू शकतात, पण हे सगळं ऑप्शनल ठेवलेलं आहे. आपल्याकडे गर्दी असेल तर तुम्ही डिरेक्टली अमाऊंट देखील टाकू शकतात. तसंच क्विक ऍड आउटमध्ये तुम्ही तुमचा जो काही डेली एक्सपेन्सेस असतात, जसं की चहा पानचा खर्च असेल, समजा तुमच्याकडे मंथली लाईट बिल येत असेल, तो खर्च तुम्हाला टाकायचा असेल तो तुम्ही इथे टाकू शकताय. समजा इथे मी टी टाकलं आणि इथे ₹50 टाकले आणि क्विक ऍड आउट केले, तर ह्या प्रकारे तुम्ही डेली इन आणि डेली आउटच्या एंट्रीज करू शकताय. तर तुम्हाला सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये जाऊन सर्व्हिसेस ऍड करून घ्यायचे आहेत. इथे डाव्या हाताला डॅशबोर्ड, डेली इन आउट आहे. तिथेच तुम्हाला सर्व्हिस मॅनेजमेंट नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या प्रकारे सर्व्हिसेस ऍड करून घ्यायचे आहेत. आता इथे ऍड आहे डोमासिल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, अजून एक सर्व्हिस ऍड करणार इन्कम सर्टिफिकेट. इथे मी ऍड केलं इन्कम सर्टिफिकेट, गव्हर्नमेंट फी टाकली, सर्व्हिस फी टाकली आणि इथे दिवस टाकले 7 की 7 दिवसापर्यंत आपण तो दाखला आपण कस्टमरला देऊ शकतो. लक्षात घ्या इथे जे काही तुम्ही टाकणार आहात ते कुठल्याही प्रकारचं पावतीवर दिसणार नाही आहे. पावतीवर फक्त सर्व्हिस नेम आणि डेट एवढंच दिसणार आहे. ठीक आहे. इथे ऍड सर्व्हिसवर क्लिक केल्यावर सर्व्हिसेस ऍड होऊन जातात. ह्या प्रकारे तुम्ही इथे अनलिमिटेड सर्व्हिसेस ऍड करू शकतायत. हे तुम्हाला वन टाइम करायचं आहे. एकदा तुम्ही सर्व्हिसेस ऍड केल्या पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या सर्व्हिसेस ऍड करायची आवश्यकता नाही. सर्व्हिस मॅनेजमेंट नंतर तुम्हाला यायचं आहे कस्टमर मॅनेजमेंटला. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम उजव्या हाताला ऍड कस्टमर कॅटेगरी नावाचा ऑप्शन असेल. त्याच्यामध्ये तुम्ही फार्मर, स्टुडंट, बांधकाम कारागीर, महिला किंवा अनेक प्रकारच्या कॅटेगरी असतात. जसं की दाखले झालं, ज्या प्रकारचे कस्टमर तुमच्याकडे येतील ते कॅटेगरी तुम्ही इथे ऍड करू शकता, लाईक एक ग्रुप वाईज. ठीक आहे. आता इथे मी दाखले टाकले आणि इथे ऍड केलं. एकदा तुम्ही इथे कॅटेगरी ऍड केल्या त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कस्टमर ऍड करणार, कस्टमर ऍड करताना समजा तुम्ही नाव टाकलं, इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकला, बघा आणि इथे गावाचं नाव टाकायचं आहे आणि ऍडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही समजा आपल्याकडे विद्यार्थी येतात, बऱ्याच त्यांचे एक्झामचे ID पासवर्ड असतात, ते तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही नंतर विसरणार नाही. आणि इथे ऍड केल्यावर तुम्ही खाली त्यांना
स्टुडंटमध्ये ॲड करा, फार्मरमध्ये ॲड करा. एक कस्टमर तुम्ही मल्टिपल कॅटेगरीमध्ये ॲड करू शकताय. ह्या प्रकारे जर तुम्ही कस्टमर ॲड केलात की त्याच्यानंतर पुढील स्टेप आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचे फीचर आहे एन्क्वायरी. एन्क्वायरी म्हणजे काय, की आपल्याकडे कस्टमर एखादी सर्व्हिसची चौकशी करण्यासाठी येत असतं, की समजा त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे किंवा इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे. तर ते फक्त विचारायला येतात, की डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, किती फी आहे, या सर्व गोष्टी. तर तुम्ही त्यांना काय करू शकताय, त्यांच्यासोबत बोलता बोलता इथे तुम्ही ज्या काही सर्व्हिस देतात, समजा तुम्ही त्यांच्याशी बोलत आहात, त्यांचं नाव तुम्ही इथे टाकलं, त्यांचा मोबाईल नंबर टाकला, ठीक आहे, आणि त्यांच्या गावाचं नाव टाकलं. आता इथे बघा, ज्या सर्व्हिसेस तुम्ही ऍड केलेल्या असतील त्या तुम्हाला इथे दिसतील. समजा इन्कम सर्टिफिकेटची चौकशी असेल, ते फक्त चौकशी करायला आले आहेत. खाली तुम्ही त्यांना बोलता बोलता डॉक्युमेंट देखील टाकू शकतात. समजा तुमच्याकडे वर्ड फाईल असेल, तिथे तुम्ही आपले डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवलेले असतील, तर तुम्ही ते कॉपी करून ते पेस्ट करू शकतात किंवा तुम्ही टाईप करूनही पाठवू शकता. जसं की आधार कार्ड लागतं, आधार कार्ड, रेशन कार्ड, जे काही डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही टाईप करू शकतात. रेशन कार्ड, आणि ते कधी येणार आहेत, मग ते बोलले की आम्ही 3 दिवसांनी येणार डॉक्युमेंट घेऊन, तर तुम्ही इथे तारीख सुद्धा करू शकता. समजा इथे आता मी 11 मे तारीख ऍड केली आणि इथे सेव्ह एन्क्वायरीवर क्लिक केलं. सेव्ह एन्क्वायरीवर क्लिक केल्यावर त्यांना ती लिस्ट व्हॉट्सअपला निघून जाते. तिथे तुम्हाला दाखवतो. बघा, इथे मेसेज आला. इथे त्यांना मेसेज जातो की तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसाठी आमच्याकडे चौकशी केली होती आणि त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते खालीलप्रमाणे. इथे डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा त्यांना निघून गेलेली आहे. खाली तुमच्या सेंटरचं नाव आणि मोबाईल नंबर निघून जातो. आता याच्यामुळे काय होतं, ते कस्टमर जरी विसरलं तरी तुम्ही त्यांना विसरू देत नाही. ते तुमचा वेळ घेतात, तो वेळ आपला वाया जात नाही. आता ती इथे एन्क्वायरी ऍड झाली. एन्क्वायरी ऍड करताना तुम्ही इथे डॉक्युमेंटची लिस्ट टाकली. खाली जे रिमाइंडरचं ऑप्शन दिलं आहे ते तुमच्यासाठी आहे. समजा तुम्हाला काही आठवण करण्यासाठी किंवा ते त्यांनी तुम्हाला काही वेगळी माहिती, एक्स्ट्रा माहिती दिली असेल, ती माहिती तुम्ही ते ऍड करू शकतात. ते ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर समजा 11 तारखेला ते येणार होते पण ते नाही आले, पण आपल्याकडे एन्क्वायरी ऍड झाल्यामुळे तुम्ही त्यांना इथे रिमाइंडर पाठवू शकतात. बघा, इथे रिमाइंडरवर क्लिक केलं तर त्यांना पुन्हा एक मेसेज जातो त्यांच्या मोबाईलला, की तुम्ही आमच्याकडे येणार होतात, काय झालं. ठीक. एन्क्वायरीचे रिमाइंडर पाठवल्यावर या प्रकारे मेसेज जातो की तुमचे महत्त्वाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कृपया सेंटरला व्हिजिट करा, किंवा तुम्हाला आम्ही जी लिस्ट पाठवली ती लिस्ट बघून घ्या. ह्या प्रकारे रिमाइंडर तुम्ही ग्राहकाला पाठवू शकतात. याच्यामुळे काय होतं की तुमचं काम सोपं होतं. ग्राहक जरी इन केस विसरून गेले तरी तुम्ही त्यांना रिमाइंडर पाठवतात. त्याच्यामुळे ही सर्व्हिस तुमच्यासाठी आणि ग्राहकांसाठी खूप महत्त्वाची आहे. आता आपण पुढील सर्व्हिस बघूयात. लीड मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला ॲड लीड, व्ह्यू लीड आणि एन्क्वायरी हे 3 ऑप्शन दिसतील. सुरुवातीला आपल्याला ॲड लीडवर क्लिक करायचं आहे. इथे ॲड लीडवर आल्यावर इथे तुम्हाला कस्टमरचा ऑप्शन दिसतंय. इथे तुम्ही क्विक ॲडमध्ये जाऊन देखील कस्टमर क्विक ॲड करू शकतात. तसंच तुम्ही डायरेक्टली कस्टमर मॅनेजमेंटमध्ये जाऊन पण कस्टमर ॲड करू शकतात. आता जे कस्टमर इथे तुम्ही ॲड केलं असेल ते त्यांचे मोबाईल नंबर तुम्ही सुरुवातीला 2 ते 3 अक्षर टाकले तरी त्यांचं इथे नंबर आणि नाव येऊन लागतं. आता आपण सर्व्हिस ॲड केलेली आहे इन्कम सर्टिफिकेट. इथे तुम्ही जी काही अमाऊंट ठेवली असेल ती अमाऊंट ऑटोमॅटिक येऊन लागणार आणि जे काही ज्या दिवसापर्यंत तुम्ही देणार आहात तिथे तारीख पण येऊन लागणार. इथे आल्यावर सुद्धा तुम्ही अमाऊंट चेंज करू शकता किंवा इथे आल्यावर सुद्धा तुम्ही तारीख बदलू शकता. असं नाही की तुम्ही एकदा जी तारीख टाकली तीच तारीख फिक्स राहणार. आता समजा माझे राहिले ₹119 आणि त्यापैकी ₹50 मी जमा केले. तर पेंडिंगला अमाऊंट आली ₹69. नोट्स ज्या आहेत त्या नोट्समध्ये तुम्हाला व्हॉटएव्हर तुम्हाला काही ते लिहून ठेवायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला कोणाचा आयडी पासवर्ड लिहून ठेवायचे असतील किंवा त्या कस्टमरविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहून ठेवायची असेल, जेणेकरून जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन कराल तेव्हा ते कामात तुम्हाला येईल. हेच करत असताना तुम्ही इथे एकाच याच्यात मल्टिपल सर्व्हिसेस म्हणजे इन्कम सर्टिफिकेट झालं, डोमासाईल झालं, नॉन क्रिमिलियर झालं, ह्या तुम्ही एकाच वेळेस एकाच पावतीमध्ये ते ॲड करू शकताय. आता खाली इथे तुम्हाला ऑप्शन आहे सेंड व्हॉट्सअप मेसेज आफ्टर सेव्हिंग लीड. जर तुम्हाला पावती ऑनलाईन पाठवायची असेल कस्टमरला तर तुम्ही त्यांना ऑनलाईन देखील पावती पाठवू शकतात. सेव्ह अँड जनरेट रिसिप्टवर क्लिक केल्यावर रिसिप्ट जनरेट होते. हे बघा, ह्या पद्धतीने रिसिप्ट जनरेट होते. रिसिप्टमध्ये तुम्हाला सर्व्हिस नेम येतं आणि ती कधीपर्यंत तुम्हाला ती सर्व्हिस कस्टमरला भेटणार आहे ती तारीख येत असते. इथे तुमच्या शॉपचं नाव येतं, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी आणि तुमचा पत्ता. ठीक आहे. ही सेम रिसिप्ट त्यांना व्हॉट्सअपला सेंड होते. ठीक आहे. कशी रिसिप्ट सेंड होते तुम्हाला दाखवतो. बघा, ह्या प्रकारे नमस्कार डिजी स्मार्ट मॅनेजर. आमच्या सेंटरवर इन्कम सर्टिफिकेटची सेवा घेतल्याबद्दल धन्यवाद. तुमची डिजिटल पावती खालील लिंकवर उपलब्ध आहे. बघा, म्हणजे कस्टमरला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज गेला.
जसे कस्टमर लिंकवर क्लिक केलं की त्यांना इथे पावती दिसून जाणार, म्हणजे तुम्ही त्यांना फिजिकल पावती तुम्हाला द्यायची गरज नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट स्टेप.